भर हां वरती वरती लाव हां. मस्त आहे ना इकडं बघा, मस्त आंगडे वगैरे मस्त शिजलेत. काहीतरी आले ना जवळ आपल्या झोपडीच्या, म्हणजे कसं माहिती आहे, लगेच झोपडी थोडी हल्ली पण बघितला तिकडे, परत आवाज येत होता डबल. डुकरं नाही तर काही ना काहीतरी होत असेल, पण झोपडी जवळ आलेलं. हां ठीक आहे, ओके.
घर सगळं फायनली आहे ना मित्रांनो, आपली एकदम झोपडी तयार झाली. म्हणजे आपण कॅम्पिंग टेंट नाही आणला, एक आज काहीतरी बोललो नवीन बनवूया. तर अशा प्रकारे आपण झोपडी बनवली आणि मस्त बघा खाली पाणी आहे, पाणी वाहतोय खाली आणि त्याच्यावरती आपण झोपडी बनवली आणि मस्त तिघांना झोपायपुरती एकदम परफेक्ट आहे. आणि कसं माहिती आहे, पूर्ण रात्रभर आपण इथे राहणार आहोत आणि सकाळी उठून जाणार आहोत आणि म्हणजे काय मजा येते, कारण रात्र पूर्ण इकडे काढायची आहे. तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि मस्त आपण इकडे आज बनवून काहीतरी खाणार आहोत. म्हणजे खेकडी वगैरे काय इकडे भेटलेल्या नदीत तेच इकडे पकडून आपण खाणार आहोत. मस्तपैकी आहे ना. आता संध्याकाळी भेटूया. तर मस्तपैकी आहे ना, इकडे झोपडी आपली मस्त एकदम तयार झाली आणि आता मला वाटतं की ती 7-7:30 वाजून गेले असतील, पावणेट काहीतरी झाले असतील. तर मस्तपैकी आहे ना, ह्याच नदीला आपल्याला जातं चिंबोऱ्याला आणि चिंबोऱ्या पकडून आहे ना मस्तपैकी आपल्याला इथं चूल वगैरे मांडायची आहे आणि इथंच आपल्याला जेवण वगैरे बनवायचं आहे. चावडी झोपून उठला, एक झोप काढला. अरे एक आंगडेवाली भेटली, एकच आंगडा कुणाच्या तरी हातातून सुटली ती. दाखव. अरे कुणाच्या तरी हातातून सुटले. चल पहिली भेटली. चल म्हणजे पहिली खेकडी भेटली, अजून 2-3 तरी भेटायला पाहिजे. आता जेवढ्या मस्त साईज आहे. तर 2 भेटल्या, अजून एक तरी भेटली ना का. आपण जाऊ इथे का बावडी. मस्त 3 झाल्या. मस्त आहे रे. 3 झाले. त्याने मस्त 3 दगडी लावल्यात चुलीसाठी. पाऊस नाही ना, पाऊस नाही त्याच्यामुळे चूल पेटू शकतो आपण. भुसावा सागला काय बोल. फायनली आहे ना, इकडं वीस तर मस्त पेटली बघा. थोडा 4 चिंबोऱ्या असते. चावू नको तो बाई. पटकन आहे ना, मोठी साईज आहे बघा. काय आहे ना, खेकडीकडे साफ करून घेऊ. फायनली आहे ना, मस्त की साफ करून झालेत खेकडे. कुठे काढतोस ते बारी बारी. मस्त आहे ना. कांदा इकडे फ्राय होतोय आणि बघा आपल्या झोपडी चालू बघा. वरती कौलं आहेत म्हणजे पाऊस आला ना तरी टेन्शन नाही. आणि आतमध्ये आहे ना झोपायला पण मस्त बनवलं आहे. आणि खालून मस्तपैकी पाणी जातोय बघा. म्हणजे टेन्शन नाही कसला. म्हणजे डुकरं वगैरे आली ना तरी पण झोपडीमध्ये आपल्याला शिरू नाही शकत, कारण खाली आहे ना एकदम खोल जागा आहे आणि खालून पाणी जातोय. सगळे मसाले मिक्स. फुका लागतो भरपूर, कारण आपण आहे ना हिरव्या गवतावरती पेटवले चूल. मस्त भेटली. फायनल मस्त. आता कोथिंबीर वगैरे टाकून झाले आणि कलर पण मस्त आलाय. फक्त आता शिजायचा बाकी आहे. ओके, तर बसू 10-15 मिनटं. फायनली मीठ टाकूया.
त्यामुळे त्या जमीन आहे ना पूर्ण ओली आहे बघा, पूर्ण जागा ओली आहे. म्हणजे कारण पाऊस पडून गेला त्याच्यामुळं पेटत नव्हती फाटी, जेमतेम पेटली, पण मस्त पेटली आता. कारण काय माहिती आहे, भूक भरपूर लागले. आता मला वाटते 9:30 10 वाजायला आले असतील काहीतरी. बघे किती वाजले हे बघा, परफेक्ट आहे ना 10 वाजले. आणि मला वाटतं आता 10 वाजून पण गेले, तर मस्तपैकी जेवूया, भूक पण भरपूर लागले. हे बघा मस्तपैकी आहे ना, वरती कौलं पण आपण लावलेत, त्याच्यामुळे पावसाचे पण म्हणजे पावसाची पण भीती नाही. वरती कौलं आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा वरती कशी मस्तपैकी कौलं वगैरे लावलेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. झोपायला जागा आहे ना, आपल्या तिघा नाही ना, पाहिजे तेवढी जागा आहे बघा, मस्तपैकी जागा आहे. आवडीला ते आवडीला मोठा चांगला असतो. आवडे बाबू आहे ना, त्याला पेंदाच आहे 2 मोठं. मस्तपैकी इकडे जेवण तयार. चला शिडी बनवायला पाहिजे होते ना आवडी, तरी पण मस्त आला एक नंबर. बरोबर ॲडजस्ट एकदम पद्धतशीर. बघा किती जागा वरले, म्हणजे आहे ना 2 जण बसून आहे ना, अजून 2-3 माणसं बसतील. एक इथे बसल, त्या कोपऱ्यात एक बसल, इथे एक बसल, त्याच्यातून 3-4 माणसं म्हणजे आरामात बसतील. 3-4 माणसं एवढी जागा आहे. या मित्रांनो जेवायला झोप आले ना, झोप. कारण दिवसभर आहे ना झोपडी बांधतानाच टाईम गेला भरपूर, त्याच्यामुळे दमलोय पूर्ण. चला मस्त इकडे आहे ना आग लावून ठेवू, पेटवलं मस्त एक. तीच तो पेटवूनच ठेवू अशी, आणि मस्त की झोपूया जाऊन. नाही जाणार. एक नंबर झोपू शकतो रात्री. काहीतरी 12:30 पावणे 1 झाले असतील काहीतरी, आणि बाहेरून कसा तरी आवाज आला होता. जायला साहिल ऐकायला, साहिल साहिल झोपलेला वाटतं. तुला आला ऐकायला आवाज? कसा तरी आवाज आला. म्हणजे मला वाटतं काय माहिती आहे, ह्या साईडला आहे ना पाणी आहे ना, त्याच्यामुळं पाणी पियाला डुकरं वगैरे आले असतील. खालच्या साईडून सगळं पाणी होतं. म्हणजे इकडे कसं माहिती आहे, इकडे बिबटे पण असू शकतात, किंवा डुकरं असू शकतात, आणखीन काय असू शकतो. साहिल झोपलेला, साहिल सूज झोपलेला, पण आवाज येतोय. 2-2:30 वाजले असतील. काहीतरी आहे ना आपल्या इथंच काहीतरी आला हितावर, काहीतरी होता रे आवडी. इतक्यात आलेला म्हणजे इथं पाय, म्हणजे आवाज वाटला एवढ्यात आलेला. काय होता काय माहिती, ह्या साईडून आलेला वाटतं. अरे अभय ह्या साईडला तो काहीतरी आहे ना तिकडे. चल चालताना आवाज आला. काहीतरी आहे ते झाले. डुकरं नसते काहीतरी असते, डुकरच असतील ना. तीच तो परत जागी केली. म्हणजे काहीतरी आलेला जवळ आपल्या झोपडीच्या. म्हणजे कसं माहिती आहे, लगेच झोपडी थोडी हल्ली पण, त्याच्यामुळं समजलं. आणि आवाज पण येत होता, बघितला तिकडे, परत आवाज येत होता डबल. डुकरं नाही तर काही ना काहीतरी होत असेल, पण झोपडी जवळ आलेला. चला झोपूया. मला वाटतं आता भरपूर टाईम झाला, रात्रभर झोप तर नाही याची, झोपायचा प्रयत्न करू. चला झोपूया.